असणारी जात नाही, कारण का आम्ही काही नारायण पेशवे नाही. आम्ही छत्रपतीच्या रक्तानं आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली आणि त्या असणाऱ्या विचारसरणीची ह्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मोहोळ तालुक्यातली विचारवंताची फळे या ठिकाणी बसलेल्या ज्या का महिला आहेत. आज तुम्ही बघता की पवार साहेबांनी महिलांना राखीव अशा प्रकारची त्यांना हे दिली. तशा प्रकारचा अनेक असणाऱ्या जाती जमातीला घेऊन, धर्मांना घेऊन त्यांनी बरोबर केले. परंतु काका, तुमचं हे जे काय वागणं आहे ते बरोबर नाही. काल तुम्ही कुठले तुमच्या ज्या कुत्र्यांना आमच्यावर भुकायचा प्रयत्न करण्यात होता आणि त्याला चुचकारत होता, ही तुमची नाटकं आम्ही बघतो आहे. काका, तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही काल सुशील कुमार शिंदे साहेबांसाठी आणि प्रणितीसाठी जी काय बाजू मांडत होता, त्या बाजू मांडत असताना जे सरपंच, डेप्युटी सरपंच किंवा त्या गावातील प्रस्थापित नेते मंडळी येत होते, तेच असणाऱ्या यशवंत मानेच्या पण कार्यक्रमाला होते. अशा प्रकारच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रगट होत आहेत. काका, तुम्ही किती जरी स्वतःला झाकायचा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही एक दिवशी आता पवार साहेबांच्या समोर, जयंत पाटलांच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या आणि ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेसमोर उघडे पडलेले आहात. तुम्ही आता तुम्हाला स्वतःला झाकायचा प्रयत्न करू नका. हे वय झालेलं आहे काका. या वयामध्ये माणसाकड संयम येतो, समंजसपणा येतो. ह्या वयामध्ये लोकांना घेऊन जाण्याचा आणि अनुभवाचं बोलकडू तुमच्याकडे असतं. पण काका, तुम्ही आज तरुण तर्कन मारणारे अर्क अशा प्रकारचं झालात. जशा प्रकारचं लहान मुलाला काही कळत नाही तशा प्रकारचं वागताय. ह्याचं कारण काही सुद्धा नाही. तुम्ही आता तुमची दृष्टी धृतराष्ट्रासारखी झाली आहे. तुमची असणारी नजर आता पैशावर आहे. तुम्हाला असणारं जे काय जिल्हाध्यक्ष पदाचं पद भेटलंय, त्या पदामुळं तुम्हाला ह्या उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुके आणि तिथले पदाधिकारी म्हणजे घरचे कामगार आहेत का काय असं वाटतंय. तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये जे का मोहोळ तालुका नासवण्याचं काम केलंय, त्याचा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून निषेध करतोय. त्या विनायक पाटलांना कुठल्याही प्रकारची पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीमधला मला एक फोटो दाखवायचा आणि तुम्ही त्याला असणारा अध्यक्ष करायचं. पण ह्या 10 वर्षात त्यानं कुठल्याही प्रकारचं कुठलंही काम केलं नाही. तो मला आता सांगतो लोकांना की पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये नव्हे तर मी पंचायत समिती सदस्य होतो, मी काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो, मी असणारा सरपंच होतो. अरे, ती असणारी पद राजन पाटलानं टाकलेली तुकडा आहे. ह्या कुत्र्यांना टाकलेला तुकडा आहे. आणि आम्ही असणाऱ्या तुकड्यावर जगणारी माणसं नाही, तर आम्ही आमच्या असणाऱ्या कष्टानं भाकर तयार करणारी लोक आहोत. आणि हे आमचं असणारा वजूद आहे, ही आमची असणारी संस्कृती आहे. म्हणून बाबा, मला सांगा, कालच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे आणि तालुका अध्यक्ष विनय पाटील यांच्यामध्ये कालच एक बैठक झाली. खरं तर मग तुमच्या शरदचंद्र पवार गटामध्ये कुठेतरी 2 गट झाले दिसतंय का? हा, नक्कीच 2 गट झालेत आणि ते त्यांची असणारी अपेक्षा होती. त्यांना असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये शरदचंद्र पवार गट जो का पवार साहेबांच्या निष्ठेवर आहे, तो त्यांना हवा नाही. तर त्यांना राजन पाटलाच्या तुकड्यावर पडणारा राष्ट्रवादी शरद पवार गट निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठीच आमचा विरोध आहे. आजच रमेश कदम आपली भूमिका घेणार आहेत. काय असेल त्यांची भूमिका आणि त्याबद्दल थोडंसं ऐकलंय माझं की त्यांना राम सातपुते आणि त्यांची काही चर्चा झालेली आहे. त्यांनी बाजार समितीमध्येच रमेश कदमला ज्यावेळेस जागा भेटते, याचा अर्थ समजून जावा की राजन पाटलावर इतके दिवस भुकून आज असणारं मिटलंय. संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता? संजय अण्णा क्षीरसागर हा असणारा 3 असणाऱ्या टर्म मध्ये भाजपचं असणारं काम करत होते. ते पुरोगामीच्या विरोधातलं काम करत होते. परंतु इथला मतदारसंघ असणारा कायमस्वरूपीचा शाहू फुले आंबेडकर, अहिल्या होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित आहे आणि त्यामुळं हा विचाराचा असणारा विजय असतो. संजय अण्णा कायमचे असणारे साधारण 2-2.5-5 हजाराच्या मतानं 3 वेळेस त्यांच्या हातून आमदारकी गेलेली आहे. परंतु संजय अण्णांच्या पाठीमागं शरद पवार साहेब आणि आमची असणारी पूर्ण टीम जी एकनिष्ठतेनं संजय अण्णाच्या बरोबर काम करेल, त्यांना यावेळेस आमदार केल्याशिवाय राहणार नाही. गप्प अशा प्रकारचा आज आम्ही असणारा ह्या निवडणुकीमध्ये ध्यास घेतलाय, या बैठकीमध्ये ध्यास घेतलाय की संजय अण्णासारख्या होतकरू परंतु चुकीच्या मार्गानं RSSच्या मार्गानं किंवा भाजपच्या दिशेने गेलते आणि ती त्यांच्या आयुष्यातली चूक झाली, ती त्या दिवशी त्यांनी कबूल केली आहे. आणि पवार साहेबांनी त्यांना पुढील असणारं काम राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर किंवा ह्या पवार साहेबांच्या गटाबरोबर करण्यासाठी
त्यांनी त्यांना परवानगी दिलेली आहे. तर आम्ही सुद्धा संजय अण्णा क्षीरसागरांना आमदार करण्यासाठी निश्चित एका दिल्यानं एका जीवानं काम करू. आपण म्हणता आहात की काका साठे आणि निष्ठावंत शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांना विश्वासात कुठेतरी घेतलं जात नाही. मग याचा फटका येणाऱ्या लोकसभेला बसू शकतो का? याचा फटका नक्कीच बसणार आहे. कारण का तर मी पाहतोय की उत्तरमध्ये त्यांचं जे काय राजकारण चाललं त्यामध्ये त्यांनी यशवंत माने आणि बळीराम काका ह्या दोघांची कार्यकर्ते एकच, सभा एकच, मिले सुर मेरा तुम्हारा सूर बने हमारा, अशा प्रकारची अवस्था आहे. हे सगळं असणारं मलिदासाठी काकाचं चाललंय. आणि हे मी म्हणत नाही तर वरिष्ठांना पण कळाले आणि वरिष्ठ पण माझ्या कानावर सतत घालतात. मी रोज असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातल्या पवार साहेबांच्या प्रत्येक सभेला आणि शिंदे साहेबांच्या प्रत्येक सभेला हजेरी लावतो. त्यामध्ये काकांचं काळबेर निश्चित लोकांच्या डोळ्यासमोर आणायचं काम आहे. पण मला ह्या वयामध्ये त्यांना बोलायला खरंच लाज वाटते. परंतु त्यांचं कार्यच इतकं वाईट झालंय काळ्या मांजरासारखं की त्यांना बोलल्याशिवाय आता पर्याय नाही. कारण का काही जणांना हाड म्हणलं तर हाडू टाकून कुत्रं पळतं, पण हे काका ह्या वयात हाड म्हणलं तरी सुद्धा जात नाही. त्याचं कारण त्यांना लागलेली पैशाची लालच. रमेश कदम आणि यशवंत मानेला विकताना राजन पाटलांनी केलेली मांडवली हेच फक्त डोळ्यासमोर दिसते आणि पुढच्या निवडणुकीमध्ये पण हेच असणारं दृश्य असावं अशा प्रकारची अवस्था घरात लक्ष्मी येण्याचा विषय काकांकडे आहे. संजय क्षीरसागर यांच्या पक्षप्रवेशावेळी जेव्हा मोठी सभा झाली तेव्हा त्या सभेमध्ये असं टीका करण्यात आली की पाठीमागच्या रिकाम्या खुर्च्या होत्या, म्हणजे तालुका त्याकडे कसं पाहता येईल? हो का, रिकाम्या खुर्च्या नव्हत्या. जे पहिल्यांदा कार्यकर्ते येत असताना जे काय होतं तेवढ्याच असणाऱ्या त्या खुर्च्या दिसल्या. पण ज्यावेळेस पवार साहेब आलते त्यावेळेस असणारा एखादा फोटो तुम्ही पाठवा त्यांना आणि सांगा ही तुमच्या कानाखालची चापट आहे की संजय अण्णा क्षीरसागर पुढचा आमदार आहे. काकासाठी आणि तुम्ही भविष्यात एकत्र येणार का आणि त्यामध्ये कोणाची भूमिका महत्वाची आहे? हो का, काका साठेंबरोबर आमचं कुठल्याही बांधाचं भांडण नाही. त्यांच्या लाचारीपणाचं, त्यांच्या असणाऱ्या लक्ष्मी उत्पन्न करण्याचा असणारा आम्हाला तिटकार आहे. इथं असणाऱ्या अनेक जातीपंथाचे आणि महिला आहेत. आम्ही असणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारानं चालतो आणि त्या पैशाच्या विचारानं चालतात. हे एवढाच आमच्यामधला फरक आहे. त्यांनी पैसा सोडावा, विचाराकडे यावं, एवढंच आमचं म्हणणं आहे. शेवटचा प्रश्न, लोकसभेनंतर विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्रात सुरू होईल. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून संजय अण्णा असतील किंवा इतर जर स्थानिक उमेदवार जर इच्छुक असेल तर त्याकडे कसं पाहतात? जसे की पवन गायकवाड सारखे पण स्थानिक उमेदवार या ठिकाणी इच्छुक असलेला पाहायला मिळतो. त्यासाठीच असणार आम्ही, आमचा जो आटापिटा आहे तो ह्यासाठी आहे. आत्ताचा खासदार पाहिला तर तो खासदार आतापर्यंत 2 खासदार दिले, बनसोडे महाराज यांनी दोमदोमान मग यज्ञच करत हिंडले. त्यांनी कधी समाजाला दिसले नाहीत, ते पण गेटकेन होते. आत्ताचा पण असणारा खासदार राम सातपुते हा बीडचा असणारा पार्सल आहे. आणि ह्याच्या अगोदर आम्हाला दिलेला रमेश कदम हा पण मुंबईचं पार्सल होतं. तर ही इंदापूरचं शेळकेवाडीतलं असणारं यशवंत माने पार्सल होतं. हे किती दिवस असणारं बाजार बनवणार मोहोळ तालुक्यातील मतदारसंघाचा आणि लक्ष्मी कमवणार. त्यासाठी इथून पुढचा असणारा आमदार हा स्थानिक झाला पाहिजे, इथल्या मातीतला झाला पाहिजे, इथल्या विचाराचा झाला पाहिजे, इथल्या अडचणी माहीत असणार.